व्हिटॅमिन D3 आणि लिपिड प्रोफाईल म्हणजेच कोलेस्ट्रॉल, त्याच्याबरोबर सध्या व्हिटॅमिन B12 हे व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळते सध्या. त्याच्यामुळे व्हिटॅमिन B12 हे आहे की नाही आपल्या शरीरामध्ये नॉर्मल हे चेक झालं पाहिजे. वर्षातून एकदा तरी सर्व गोष्टी ह्या चेक करून घ्या. मला काय होत नाही असं समजू नये. त्याच्यानंतर मी आता सर्वात महत्त्वाचं सांगेन की कॅन्सरचं प्रमाण सध्या खूप आहे आपल्याला माहित आहे. तर त्यातल्या ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे डेथचं प्रमाण या कॅन्सरमध्ये डेथचं प्रमाण जास्त होतं. तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी आपण फार काही करायची गरज नाही. तुमच्या हाताने सुद्धा तुम्ही 4 बोटाचा वापर करून स्वतःच्या ब्रेस्टचं आपण एक्झाम करू शकतो. हे असं नाही करायचं. असं केलं की ते चुकीचं होतं. तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा तुम्ही तपासणी करून घेऊ शकता. तुम्हाला काही थोडी जरी शंका आली तरी लगेच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. त्याच्यानंतर सर्वायकल कॅन्सर, सर्विक्स म्हणजे गर्भाशयाची पिशवी. गर्भाशयाच्या पिशवीच्या खालच्या बाजूला गर्भाशयाचं मुख असतं त्याला आम्ही सर्विक्स म्हणतो. तर त्या सर्विक्सचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि हे न दुखता आपल्याला त्या ठिकाणी गाठ होणं किंवा कॅन्सरचा उद्भव होणं हे घडू शकतं. त्यासाठी वर्षातून एकदा ते पण डॉक्टरांकडे जाऊन पॅप स्मिअर टेस्ट म्हणून असते. त्याच्यासाठी एक 10 मिनिटाची टेस्ट आहे. तर ती टेस्ट करून घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. बरेच पेशंट लाजून मला काही नाहीये म्हणून डॉक्टरांकडे येत नाही. आत्ताच 1 महिन्यापूर्वीच माझ्याकडे पेशंट आली होती की माझ्या छातीत 1 वर्ष झालं गाठ आहे. मग तिला विचारलं का ग तू आली नाही? ते दुखत नाहीये. म्हणजे दुखत नाहीये म्हणून डॉक्टरांकडे जायचं नाही हे पूर्ण चुकीचं आहे. कारण न दुखणारी गाठ ही कॅन्सरची असू शकते. सध्या सर्वायकल कॅन्सर याच्यासाठी वॅक्सिन म्हणजेच वॅक्सिन माहिती आहे तुम्हाला, डोस देता तुम्ही बाळांना त्या पद्धतीचं एक इंजेक्शन आलेलं आहे आणि ते सर्वायकल कॅन्सरवर फार उपयोगी आहे. फक्त ते जे आहे ते लग्न होण्यापूर्वी शक्यतो आता सगळ्या महिला आहेत म्हणून मी सांगते की लग्न होण्यापूर्वी 9 ते 14 या वयोगटामध्ये त्या वॅक्सिनचे 2 डोस म्हणजे आज 1 डोस घेतला की 6 महिन्यानंतर दुसरा डोस असे 2 इंजेक्शन फक्त घ्यायचे. तर ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही मला त्याच्याविषयी कधी विचारू शकता. काही शंका असतील तर तुम्ही मला नंतरही त्याच्याबद्दल विचारू शकता. तर 9 ते 14 या वयोगटातील मुलींना सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून वॅक्सिन आलेलं आहे आणि ते वॅक्सिन सर्व महिलांनी आपली मुलगी 9 वर्षाची झाली की तिला ते वॅक्सिन द्यायचं आहे. म्हणजे 9, 10, 14 वर्ष. आणि समजा आता जर तुमची मुलगी 14 वर्षाच्या पुढे असेल तर 15 वर्ष ते 26 वर्ष यासाठी सुद्धा ते वॅक्सिन चालू आहे. फक्त त्याचा डोस थोडासा वाढीव म्हणजे तेव्हा 2च्या ऐवजी तुम्हाला 3 इंजेक्शन घ्यायचे. 0 म्हणजे आज 1 घ्यायचंय, त्याच्यानंतर 1 महिना ते 2 महिने अंतराने दुसरा वॅक्सिन घ्यायचंय आणि 6 महिन्याच्या अंतराने तिसरं वॅक्सिन घ्यायचंय. तुम्ही जर हे लग्नाच्या पूर्वी जर वॅक्सिन मुलींना दिले तर जे सर्वायकल कॅन्सरसाठी HPV व्हायरस म्हणून आहे तो त्या वॅक्सिनचं इन्फेक्शन होऊन कॅन्सर होतो. तो कॅन्सर हा रोखला जातो. तुम्हाला भविष्यामध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची भीती राहणार नाही. इतर महिलांही घेऊ शकतात. फक्त त्यांची पॅप स्मिअर टेस्ट करून आम्हाला वॅक्सिन द्यावं लागतं. त्याच्यानंतर तर या सगळ्या मी आता जास्त वेळ घेत नाही. अजून खूप जणांना बोलायचं असेल असं मला वाटतंय. तर थोडक्यात मी आता सांगेन की काय केलं पाहिजे. तर ABCDEF यानुसार आचरण करा. आता
ए म्हणजे काय? ए म्हणजे तुमचा ॲपेटाईट म्हणजे भूक, जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा 2 घास कमी खा. भुकेपेक्षा जास्त आणि फास्ट फूड याचा आधार न घेता आपलं साधं जेवण हे ए मध्ये येतं. त्याच्यानंतर बी म्हणजे काय तर बी ऍक्टिव्ह म्हणजे काय तर एक्सरसाइज, व्यायामाला पर्याय नाही. व्यायाम हा डेली, आठवड्यातून कमीत कमी डेली नसेल तर आठवड्यातून 5 दिवस तरी तुम्ही तुमच्यासाठी वेळ द्या. तुम्हाला बाहेर शक्य नसेल तर तुम्ही सूर्यनमस्कार तरी ऍटलिस्ट घालू शकता, किंवा मुली असतील तर त्यांना स्किपिंग, दोरीच्या उड्या मारणे हा साधा सरळ व्यायाम तुम्ही करायला लावू शकता. सी म्हणजे कट डाऊन युअर एक्स्ट्रा शुगर. ही चहा घेत आहेत सगळे काही चहा घ्या, चहाला माझं ना नाहीये, फक्त बिना साखरेकडे त्याच्याऐवजी किंवा गुळाचा चहा घ्या. गुळाचा वापर करा, गोडसाठी साखर कमी करा, जेणेकरून तुमचं वजन नियंत्रणात राहील. नंतर ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. पाणी भरपूर प्यायचं. दिवसभरात 5 ते 6 लिटर तरी पाणी आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे. ते ताक, सरबत काही आणि पाणी, कुठल्याही माध्यमातून पाण्याचा वापर करा. ईट सिंपल फूड. साधं, आपली पारंपरिक जी जेवणाची पद्धत आहे ती आपण आता बदलली. आपल्याला आठवड्यातून 1-2 दिवस काय पाहिजे असतं चायनीज. आता चायनीज खूप लागतं. सगळ्या ज्या माझ्याकडे पेशंट येतात त्या म्हणतात की नाही मॅडम, दूध प्यायला की मला मळमळतो आणि माझ्याकडे चेक करून बाहेर जातात आणि काय करतात, चायनीज खातात, वडापाव खातात, पावभाजी खातात, त्यांनी त्यांना मळमळत नाही